नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण डेटा लिंक लेयर विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डेटा लिंक लेयर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिलायबल नोड टू नोड डिलिव्हरी ऑफ द डेटा. It accepts the packets from the network layer and forms frames and give it to the physical layer as shown in the below figure. तर पहा, या ठिकाणी 2 ते 3 मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे की DLL हा रिस्पॉन्सिबल आहे एका मशीनपासून दुसऱ्या मशीनकडे डेटा पाठवण्यासाठी. हा संपूर्णतः रिस्पॉन्सिबल कोण आहे? डेटा लिंक लेयर आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा मांडलेला आहे की डेटा लिंक लेयर हा नेटवर्क लेयरकडून डेटा घेतो. कोणाकडून घेतो? नेटवर्क लेयरकडून घेतो. आणि मग तिसरं काम तो काय करतो? जो घेतलेला डेटा आहे त्याचं रूपांतर तो फ्रेममध्ये करतो. कशामध्ये करतो? फ्रेममध्ये करतो. आणि मग फ्रेममध्ये केल्यानंतर तो पुढे जाऊन तो डेटा फिजिकल लेयरला पाठवतो. सो अशा पद्धतीनं डेटा लिंक लेयर हा नेटवर्क लेयर आणि फिजिकल लेयर या दोघांच्या मध्ये आहे आणि तो अशा पद्धतीनं काम करत आहे. ओके, सो या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता नेटवर्क लेयरकडून त्यानं डेटा घेतलेला आहे आणि डेटाचं रूपांतर तो फ्रेममध्ये करतो आणि फ्रेममध्ये जो निर्माण झालेला डेटा आहे तो पुढे जाऊन फिजिकल लेयरला पाठवतो. फीचर्स पाहतोय आपण आता डेटा लिंक लेयरचे. डेटा लिंक लेयर इज सेकंड लेयर ऑफ द OSI मॉड्यूल. तर OSIच्या टोटल 7 लेयरमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावरती येतो. प्रोटोकॉल डेटा युनिट्स जनरेटेड बाय डेटा लिंक लेयर इज अ फ्रेम. तर डेटा लेयरकडून जो डेटा पुढे फिजिकल लेयरकडे पाठवला जातो तो फ्रेमच्या स्वरूपात पाठवला जातो. म्हणजे डेटा लेयरच्या सहाय्याने फ्रेम तयार केल्या जातात. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिलायबल नोड टू नोड डिलिव्हरी ऑफ द डेटा. It accepts packets from the network layer and the forms frames and give it to the physical layer. सो पुन्हा या ठिकाणी आपल्याला रिपीट झालेला कंटेंट पाहायला मिळतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला मशीन टू मशीन डिलिव्हरी ही संपूर्णतः डेटा लिंक लेयरवरती आधारित आहे. त्याच्यानंतर पॅकेट्स जे आहेत ते नेटवर्क लेयरकडून प्राप्त केले जातात आणि त्याचं रूपांतर फ्रेममध्ये केलं जातं आणि फ्रेममध्ये रूपांतर केल्यानंतर पुढे जाऊन ते फिजिकल लेयरला पाठवलं जातं. नेक्स्ट पॉइंट पाहतो आपण ब्रिजेस. इंटेलिजंट हब अँड नेटवर्क इंटरफेस कार्ड्स आर डिव्हाइसेस असोसिएटेड विथ द डेटा लिंक लेयर. कोणकोणते लेयर आहेत बघा? ब्रिज, हब, NIC कार्ड म्हणजेच नेटवर्क इंटरफेस कार्ड. ही जी काही सगळी डिव्हाइसेस आहेत ही डेटा लिंक लेयरशी संलग्न आहेत किंवा ही डेटा लिंक लेयरवरती काम करतात. It provides a flow control mechanism to avoid fast transmitter from overrunning a slow receiver by buffering the extra bits. तर फ्लो कंट्रोल मेकॅनिझम या ठिकाणी या डेटा लिंक लेयरद्वारा उपलब्ध करून दिली जाते की ज्याच्यामुळे आपणाला जे ओव्हर रनिंग आहे ट्रान्समीटरद्वारा जे होणारं ओव्हर रनिंग जे आहे ते या ठिकाणी थांबवलं जाणार आहे की ज्याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी जे सेंडरद्वारा निर्माण झालेले ॲडिशनल बिट्स आहेत ते एका बफरमध्ये काय केले जाणार आहेत? स्टोअर्ड केले जाणार आहेत आणि मग बफरमधून ते पुढे फॉरवर्ड केले जाणार आहेत. नेक्स्ट पाहतो आपण. इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस टू द नेटवर्क लेयर. सो नेटवर्क लेयरला सेवा देण्याचं काम हे कोण करत असणार आहे? डेटा लिंक लेयर करत असणार आहे. यानंतर आपण फंक्शन्स ऑफ द डेटा लिंक लेयर पाहतोय. याच्यामध्ये पहिलं फंक्शन आहे फ्रेमिंग. द बीट received from the network layer are divided into another type of data units called the frames at the data link layer. So पॅकेट जे आहे ते पॅकेट नेटवर्क लेअरकडून डेटा लिंक लेअरकडे येईल आणि मग त्याचं रूपांतर फ्रेममध्ये केलं जाईल. यालाच आपण फ्रेमिंग असं म्हणतो. फ्लो कंट्रोल. It provides the flow control mechanism to avoid the fast transmitter from the overrunning a slow receiver by buffering the extra bits. तर सेंडर आणि रिसिव्हरचं स्पीड जर मॅच होत नसेल म्हणजे सेंडर जर जास्त डेटा सेंड करत असेल आणि रिसिव्हर जर कमी स्पीडमध्ये डेटा रिसीव्ह करत असेल तर सेंडरकडून जो काही स्पीडली डेटा किंवा जास्त प्रमाणात जो निर्माण झालेला डेटा जो आहे तो एका बफरमध्ये ठेवला जाणार आहे आणि मग तो बफरमधून पुढे स्लोली त्या रिसिव्हरच्या स्पीडप्रमाणे तो पाठवला जाणार आहे. म्हणजे सेंडर फास्टली सेंडिंगचं काम करेलच आणि रिसिव्हर स्लोली रिसीव्हचं काम करेल. म्हणजे त्या ठिकाणी फ्लो कंट्रोल मेकॅनिझम या डेटा लिंक लेयरद्वारा प्रोव्हाइड केला जाणार आहे.
physical addressing. It adds the headers to the frame which consist of the physical address of the sender and or receiver of the that फ्रेम. तर या ठिकाणी ॲड्रेसिंग केलं जाणार आहे. जो फ्रेम तयार होणार आहे डेटा लिंक लेअरच्या सहाय्याने, त्याच्यासोबत हिडर आणि जे फुटर आहे त्याच्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हरचे ॲड्रेसेस त्या ठिकाणी मांडले जाणार आहेत, की जेणेकरून तो पुढे फ्रेम जो आहे तो एक्झॅक्ट रिसिव्हरपर्यंत पोहोचेल आणि रिसिव्हरला कळेल की ह्या सेंडरनं पाठवलेला आहे. नेक्स्ट आहे एरर कंट्रोल. A tailor is added at the end of the frame in order to achieve the error control. It also uses the mechanism to prevent the duplication of the frames. तर या फ्रेममध्ये जो काही शेवटचा भाग असतो की ज्याला आपण टेल म्हणतो फ्रेमचा, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी एरर कंट्रोल करणारी इन्फॉर्मेशन दिली जाते आणि या एरर कंट्रोल इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने रिसिव्हिंग साईडला जे एरर्स निर्माण होण्याची जी काही रिसिव्हर साईडला जी एरर निर्माण होण्याची जी काही शक्यता असते ती या ठिकाणी कमी होते. त्याचबरोबर डुप्लिकेट फ्रेम देखील या ठिकाणी टाळल्या जातात. म्हणजेच टेल साईडला या ठिकाणी काय केलं जाणार आहे, कंट्रोल इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने ती फ्रेम डुप्लिकेट निर्माण होते का नाही होते याची देखील दखल घेतली जाणार आहे. आणि मग शेवटचा मुद्दा आहे ॲक्सेस कंट्रोल. The data link layer protocol performs an important function of determining which device has control over the link at the given time when two or more devices are connected to the same link. तर या ठिकाणी डेटा लिंक लेयर जो आहे तो डिटरमाइन करतो की विच डिवाइस हॅज द कंट्रोल ओव्हर द लिंक ॲट अ गिवन टाईम. सो एकापेक्षा जास्त मशीन जर एका वेळी समजा त्या मीडियावरती काम करत असतील तर एक्झॅक्टली कोणाचा त्या मीडियावरती म्हणजे ट्रान्समिशन मीडियावरती नियंत्रण असलं पाहिजे हे डेटा लिंक लेयर या ठिकाणी काय करणार आहे, डिटरमाइन करणार आहे. द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स दॅट इज IEEE felt the need to define the data link layer in a more detail, so they split it into two sub layers. तर IEEE सुद्धा या ठिकाणी डिमांड केलेली आहे की या ठिकाणी डेटा लिंक लेयर जो आहे तो दोन पार्टमध्ये किंवा दोन सब लेअरमध्ये डिवाइड झालेला असायला पाहिजे. एक आहे लॉजिकल लिंक कंट्रोल तर दुसरा आहे मीडिया ॲक्सेस कंट्रोल. सो LLC काय सांगतोय बा, लॉजिकल लिंक कंट्रोल इट इस्टॅब्लिश अँड मेंटेन द लिंक बिटवीन द कनेक्टिंग डिव्हायसेस. म्हणजे सेंडर आणि रिसिव्हरमध्ये कम्युनिकेशन चॅनल एस्टॅब्लिश करणं आणि ते मेंटेन करण्याचं काम जे असणार आहे ते LLCचं असणार आहे. आणि पुढे जाऊन पाहतोय आपण मीडिया ॲक्सेस कंट्रोल दॅट इज अ मॅक. इट कंट्रोल्स द वे मल्टिपल डिव्हायसेस शेअर द सेम मीडिया चॅनल. तर मल्टिपल जे काही मशीन्स आहेत, पार्टिसिपेंट्स आहेत, ते एकच मीडिया या ठिकाणी शेअर करू शकतील आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवू शकेल अशा पद्धतीची जबाबदारी या ठिकाणी डेटा लिंक लेअरचा जो काही मॅक कंट्रोल आहे तो या ठिकाणी पूर्ण करणार आहे. तर लॉजिकल लिंक कंट्रोल सब लेअर प्रोव्हाइड सर्व्हिसेस दॅट इज सर्व्हिसेस ॲक्सेस पॉईंट दॅट इज SAP that the other components and other components can refer to and use to transfer information from LLC to the network layer. तर हा जो काही SAP आहे म्हणजे सर्व्हिस ॲक्सेस पॉईंट जो आहे की that the other components can refer to and use to transfer information from LLC to the नेटवर्क लेअर. म्हणजेच SAPच्या सहाय्याने या ठिकाणी शुअर केलं जातं की LLC कडून LLC द्वारा तो डेटा नेटवर्क लेअरपर्यंत पोहोचला पाहिजे. ओके, सो मीडिया ॲक्सेस कंट्रोल या ठिकाणी काय आपल्याला सांगतोय एक्झॅक्टली की मल्टिपल जे काही पार्टिसिपेंट्स आहेत ते ॲट अ टाईम जर एखादा मीडिया हँडल करत असतील तर पैकी एकालाच कोणाला तरी तो कंट्रोल त्या ठिकाणी काय केला जाणार आहे, दिला जाणार आहे, जेणेकरून तो डेटा पुढे जाऊन नेटवर्क लेअरकडे पाठवला जाणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डेटा लिंक लेअर हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा निश्चितच टॉपिक समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.